माढा लोकसभा मतदारसंघ देशामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असतो। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरीही महायुतीतून आणि महाविकास आघाडीतून अद्याप उमेदवारी फायनल झालेली नाही। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे, मात्र त्यांच्याच पक्षातून मोहिते पाटील कुटुंबानं त्या उमेदवारीवरती दावा केला आहे। धैर्यशील मोहिते पाटील जे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत, त्यांनी या उमेदवारीवरती दावा केला आहे। ते मतदारसंघ पिंजून काढतायत आणि या निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत आणि वारंवार ते पक्षाकडे उमेदवारीची मागणी करतायत। तर दुसरीकडे फलटणमधून रामराजे निंबाळकर की जे आता सध्या अजित पवार गटामध्ये आहेत, त्यांनी देखील उमेदवारीवरती दावा केलेला आहे आणि त्यांनी ही उमेदवारी त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी मागितलेली आहे। एवढंच नाही तर त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू देणार नाही असाही निर्धार केला आहे। त्यामुळे एकीकडे मोहिते पाटील आणि दुसरीकडे निंबाळकर, यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची वाट उमेदवारीची बिकट होताना दिसते आहे। तर नुकताच शंकर सहकारी कारखान्याचा कार्यक्रम झाला, त्या कारखान्यामध्ये जयसिंह मोहिते पाटील की जे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू आहेत, की जे मोहिते पाटील कुटुंबातील त्यांना किंगमेकर म्हणून ओळखलं जातं। पडद्यामागच्या ज्या राजकीय घडामोडी असतात त्या सर्व त्याची जी सर्व व्यूहरचना आहे ही जयसिंह मोहिते पाटील म्हणजेच बाळदादा म्हटलं जातं त्यांना, ते करत असतात। त्यांनी थेट भाषणामधून माढा लोकसभा ही मोकळी सोडायची नाही, तुम्ही जरी निवडणूक लढवत नसला तरी मी निवडणूक लढवणार अशा पद्धतीची एक टिप्पणी केली आहे। तर ही टिप्पणी नुसती एक टिप्पणी नसून हा एक भाजपसाठी इशारा आहे असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। आणि आपण जर पाहिलं तर त्या भाषणामध्ये आमदार विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे व्यासपीठावर होते, त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबातील सर्व नेते होते। आणि मोहिते पाटील कुटुंबानी या उमेदवारीवरती दावा करण्याचं कारण म्हणजे 2014 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मोदी लाटेत निवडून आले होते माढ्यामधून। त्यानंतर 2019ला ज्यावेळेस हा मतदारसंघ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोडण्यात आला, त्यावेळेस ते त्या ठिकाणाहून स्टँडिंग खासदार होते, तरीही देखील त्यांनी ती जागा भाजपसाठी सोडली आणि 1 लाखाचं लीड देऊन ती जागा निवडून आणली। त्यांनी एकच मागणी केली होती, ती म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण, आणि हा प्रकल्पला मान्यता मिळाली। मात्र त्यामध्ये जो श्रेयवाद असतो तो दिसून आला आणि यात मोहिते पाटलांना वारंवार डावललेलं दिसलं। त्यामुळं मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा या उमेदवारीवरती आता दावा केला आहे। त्यातच जयसिंह मोहिते पाटील यांनी जो दावा केला आहे त्याला एक राजकीय वेगळं महत्त्व आहे। आपण आता पाहूयात की माढा लोकसभा मतदारसंघ नक्की कसा आहे आणि तो कोणाकोणाला पूरक आहे, कोणत्या पक्षाला पूरक आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये 6 विधानसभा येतात। त्यामध्ये माढा आहे, करमाळा आहे, सांगोला आहे, माळशिरस आहे, मान खटाव आणि फलटण या ठिकाणाहून जर पाहिलं आपण तर जवळपास फलटणमधून रामराजे निंबाळकर आहेत, माळशिरसमधून मोहिते पाटील आहेत, मान खटावमधून गोरे आहेत, सांगोल्यामधून शहाजी बापू पाटील आहेत आणि माढ्यामधून आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे हे दोन्ही आहेत। करमाळ्यामधून रश्मी बागल असतील, नारायण पाटील असतील, ही सर्व जी मंडळी आहे ही राजकीय मंडळी जवळपास भाजपच्या पारड्यात आहे। त्यामुळं भाजपला ही जागा सोपी जाण्याची शक्यता आहे। मात्र भाजपच्या उमेदवारीचा तिढा हा कधी मिटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीनं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही आणि माढा लोकसभेला सुरुवात ही शरद पवारांपासून झाली होती। शरद पवार या ठिकाणाहून खासदार होते। त्यानंतर आता ही जागा महादेवराव जानकर हे स्वतः मागतायत, राष्ट्रीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत। त्यामुळं ते राष्ट्रीय समाज पक्षातून ही जागा मागतायत। तरी देखील असं एक बोललं जातं की महाविकास आघाडीतून त्यांचं नाव पुढं येण्याची शक्यता आहे। त्याचं कारण एक जर पाहिलं तर माळशिरस किंवा या माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मोठ्या प्रमाणावरती वोट बँक आहे आणि सध्याचं जर राज्यातलं वातावरण पाहिलं तर ओबीसी वर्सेस मराठा, एक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून जे एक वातावरण सुरू झालेलं आहे की ज्यामध्ये छगन भुजबळांनी ओबीसीचे जास्तीत जास्त खासदार आपले निवडून गेले पाहिजेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं। त्यामुळं या
जानकरांच्या उमेदवारीला या ठिकाणी महत्त्व येताना दिसतंय। त्यामुळं जर रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा मोहिते पाटील असतील किंवा संजीवराजे नाईक निंबाळकर भाजपमधून असतील, त्यांच्यावरचे जर जानकर जर उभा राहिले किंवा शिवसेनेकडून जर ही जागा मागण्यात आली आणि ती जर जागा लक्ष्मण हाके शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांना देण्यात आली, तरी देखील या ठिकाणची जी लढत आहे ही अटीतटीची होईल। मात्र भाजपमधून ही उमेदवारी नक्की कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर।